मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं। त्यावरून वादही निर्माण झाला आणि जो अजून शमलेला नाहीये। आता या घडलेल्या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। तसंच शरद पवारांचं उद्धव ठाकरे यांचं नाव घेत राज ठाकरेंनी थेट इशाराही दिलाय। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये। एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आणि त्यानंतर संताप वाढलेला आहे। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं, तर बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर चक्क सुपाऱ्या फेकण्यात आल्या। मात्र यावरून शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांचं नाव घेत राज ठाकरेंनी थेट इशारा दिलाय। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी। तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो, माझ्या नादी लागू नका, एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय। माझी पोरं काय करतील ना, ह्यांना कळणार पण नाही। नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील। दरम्यान मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे शरद पवारांचं राजकारण राहिलंय असा आरोप केलाय। तर अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत अशा शब्दात राज ठाकरेंनी कौतुक सुद्धा केलंय। फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात। आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता। त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर, आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा, बरोबर, ते जेम्स लेन, मी तुम्हाला नक्की खात्रीलायक सांगतो, अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाही। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकल्या। यावेळी मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला। यावरून मनसेनं पलटवार करत ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिलाय। हिजबुल्लाचा आदर्श घेतलेला दिसतोय आणि हिजबुल्लाचे प्रमुख दिसत आहेत। राऊत आलाच ना अंगावर घ्यायची हिंमत पण ठेवा, मग पळता कशाला? सुरुवात त्यांनी केली आहे, शेवट याचा आम्ही करणार। तो कसा करायचा, काय करायचा, त्याचा हक्क आम्ही आमच्याकडे राखून ठेवलाय। धमक्या इशारे देऊ नका, ते भाजपला द्या, फडणवीसांना द्या, महाराष्ट्र द्रोह्यांना द्या। मी माझी भूमिका, माझ्या पक्षाची भूमिका, शिवसेना पक्ष प्रमुखांची भूमिका सांगतो। जे घडलं बीडमध्ये, जे राज ठाकरे यांच्या गाडीवर ज्या सुपाऱ्या टाकल्या असं म्हणतात, तेव्हा त्या आंदोलन ते पक्षाचं आंदोलन असं म्हणून आम्हाला त्याचं स्वीकार करता येणार नाही। बीडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत झालेल्या वादात भाजपासह शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा उडी घेतली आहे। आज राज ठाकरेंच्या रस्त्यावर तुम्ही सुपाऱ्या टाकताय, उद्या तुमच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या पुढे जर लोक आली तर कोल्हेकुई करू नका, पळताभुई होईल। मनसेच्या नेत्यांनी जो काही इशारा दिला ते तुमच्याही गाड्या फिरतील, तुमचेही नेते दौरे काढतील आणि त्यानंतर हातभार फाटल्यानंतर, पॅन्ट पिवळी झाल्यानंतर हा संजय राजाराम राऊत आज सांगतो त्याची शिवसेनेची भूमिकाच नाही, उसाली उभाट्याची भूमिकाच नाही। आर्थिक निकषांवर द्यावं अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका राहिली आहे। सध्या राज्यामध्ये पेटलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय। अशा परिस्थितीत राज ठाकरेंची भूमिका कशी अयोग्य आहे हे त्यांच्या विरोधकांनी मांडलं पाहिजे। पण मराठा आंदोलकांकडून आडून सुपाऱ्या फेकत ठेवणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे।
कारण यामुळे आरक्षणाचा मुद्दा भरकटत जाऊन वाद चिघळून राज्यातील वातावरण बिघडू नये हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.